कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या, कुणी हार्दिक पांड्या घ्या, कुणी दुबे म्हात्रे द्या. IPL ट्रेडच्या अफवा तुम्ही सगळ्यांनी नक्कीच ऐकल्या असतील, पण विषय या सगळ्यापेक्षा वरचा आहे. कोणी म्हणतं हार्दिकच्या बदल्यात दुबे आणि म्हात्रेला मागितलं, तर कोणी म्हणतं दुबे, डेव्हॉल ब्रेव्हिस आणि 10 करोड रुपयाची ऑफर पण होती. इतकंच काय, तर चर्चा ही आहे की दिल्लीकडून अक्षर पटेल पृथ्वी शॉच्या बदल्यात हार्दिक पांड्या तिकडे जाऊन खेळणार. पण मला काय वाटतंय माहितीये, हार्दिकचा विषय या सगळ्या ट्रेडच्या अफवांपेक्षा काहीतरी लईच मोठा आहे. हार्दिक सध्या स्वतःला 2027च्या ODI वर्ल्ड कप साठी अक्षरशः झोकून देतोय. जीवाचं रान केलंय त्याने. कॉन्क्रीटवरती असेल, टाईल्सवरती असेल, प्लास्टिक बॉलने असेल, शॉर्ट बॉलचा सराव, बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग तिन्ही डिपार्टमेंटमध्ये स्वतःला घासतोय. कारण मॅचच्या दिवशी जे आपण मैदानावर पाहतो ना, त्यामागे हजारो तासांची मेहनत लपलेली असते. दररोज 15 ते 20 ओव्हर संपूर्ण वेगाने टाकतो, त्यानंतर रिकव्हरी करतो, पुन्हा फिटनेस आणि पुन्हा सराव. म्हणूनच कदाचित प्रत्येक फ्रँचायझीला हार्दिक पांड्या हवाहवासा झालाय. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, 2016चा फिटनेस आणि 2026चा अनुभव हे दोन्ही जर का एकत्र आलं ना, तर 2027च्या वर्ल्ड कपला भारताला ज्या फास्ट बॉलर ऑलराऊंडरची गरज आहे ना, तो एकच असेल, हार्दिक पांड्या. कारण आजही आपण पाहतोय वेगाने गोलंदाजी करणारा आणि बॅटने सामना फिरवणारा दर्जेदार ऑलराऊंडर भारताकडे फारसा पाहायला मिळत नाही. आता फक्त एकच प्रश्न आहे, 2027च्या वर्ल्ड कप मध्ये पुन्हा एकदा विंटेज हार्दिक पांड्या पाहायला मिळेल का? तुम्हाला काय वाटतंय? लगेच कॉमेंट करून सांगा.